सामाजिक भान घेऊन समाजाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी ब्रीदवाक्य घेऊन जात पात धर्म बाजूला ठेवून माणसाने माणुसकीने माणसाला जगता आलं पाहिजे यासाठी एक पुढच्या दिशेने टाकलेलं पाऊल युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून आम्ही 17 वर्षीय अपंग मुलाला आमच्याकडून दिले आहे पॅम्पर्स आणि 10 पॉकेट दूध आणलेलं आहे। त्याचबरोबर महिनाभर पुरेल एवढा दूध आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट करून देणार, म्हणजे महिनाभर दूध आपण पुरवणार आहोत आणि येत्या काळात तुमच्या आशीर्वादाने आपल्याला मदत मिळाली तर याच्याही पुढे 2-3 महिने परत आपण त्यांना दूध आपल्या परीने युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून कसा पुरवता येईल हे पाहणार आहोत। सो या व्हिडिओवरती तुम्हाला बारकोड दिसत असेल तर फुल ना फुलाची पाकळी तुम्ही सुद्धा मदत करू शकता आणि तुमच्या मदतीने कुणाचं तरी चांगलं होतं, कुणाचं तरी भलं होतं हे तुम्हालाही त्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळेल। सो नक्की तुम्ही फुल ना फुलाची पाकळी या बारकोड वरती टाकून मदद करण्यास सहभागी व्हा। धन्यवाद। मेरा नाम भी नहीं आता बेटा, एक लेडीज अभी सुनना, अभी 4 दिन में चाहे 15 दिन में मर जाएंगे ना, ऐसा नली की जगह नली लगा के बेटा जैसा है तो मेरा ऐसा लेके तभी कल मर जाएंगे। अभी जैसा लोबान चालू हो गया क्या, खाली नारे और अगरबत्ती ऐसा खाली वो ऐसा उनके एक मजार जैसी है मंदिर, एक झूठ बोलने हम लोग ने सब किए, हमारा रिवाज भी किए तुम्हारा भी किए, पर उतना वो पूरा घूमने का 7 बार, फिर वो लोबान का धुआं दिन से रात को होता उसका। पहले बाटल देते थे भर के दूध, अभी दवाखाने में बाटल फेंक दी, वो लोग बोले गाल बाल ये होता भी, ताबड़तोड़ दूध गर्म करो लाके पिलाओ गिलास, रात को 12 बजे उंदो चाहे 2 बजे उंदो ये चाहिए उसको। अभी माँ है जब तक सेवा करेंगे, बाद में कौन है बेटा, तो बहन लोग है अभी बच्चे पढ़ना लिखना घर में। मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय घेऊन हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही निघालोय समाज सेवेची रोपे लावायला आणि युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून आपण रविवार 29 तारखेला एक उपक्रम ठेवलेला होता। 17 वर्षीय अपंग मुलाची मदत करायचं ध्येय ठरवलेलं होतं। हा मुलगा फक्त दूध पिऊन जगतोय आणि त्याला चालता बोलता काही येत नाही, जागच्या जागी असतो। तर या मुलाची आज आपण भेट घेणार आहोत, त्याची सत्य परिस्थिती बघणार आहोत आणि आपण युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक ग्रुप मेंबरने जे काही 10-20 रुपये 100-200 रुपये जमा केलेले आहेत त्या जमा पैशातून आपण त्याची हेल्प करणार आहोत, मदत करणार आहोत। तर तुम्ही मग पुढे बघा। सो के पूरी हड्डी उसकी कड़क होगी ना, हाँ। बैठने के लिए भी रोका, मिलाने के लिए भी बच्चे का साथ छोटा बच्चे को मिलाते ऐसे ही मिलाना पड़ता। इलाज केला ते मोठे मोठे दवाखाना दानोला फार इलाज केला, पण मग 6 महिने 4 महिन्याचा झाला ते टायमाला आम्ही विचार केला की हे पोर उलटा के नाही होता, ते टायमाला आम्हाला समजलं की हे पोर असता, त्यावरती दवा चालवायची। मना नहीं लेता, मुझे कैसा थोड़ा अच्छा उसका पेट भी खिलाने पिलाने कुछ नहीं, हर चीज में खिला, लेकिन खिलाएंगे तो फिर नुकसान ही उसको हर चीज का, ऐसा है। ये सब लोगों ने जो ग्रुप है ना उन लोगों ने डिसाइड किया है कि 1 महीने तक हम दूध देंगे, लेकिन डिसाइड करते हुए ये डिसाइड किया है कि डायरेक्टली हम दूध वाले को महीने का पैसा देंगे, बाद में महीना भर दूध वाला देगा या जाके लेंगे, तो चलेगा क्या है? क्या बोलते तो देखने को हमारे हिसाब से तो देखने उतना ही बहुत हो गया, बहुत है नहीं तो सब लोगों ने, मैंने शाम को इधर देख के गया रात को, और रात को मैंने फोटो डाला हमारा जो ग्रुप है, तो उन लोगों ने रातों रात 3-4 हजार रुपए खड़ा किया कि ये लड़के को हमको हेल्प करना है। लेकिन हम लोगों का एक ऐसा है जो ग्रुप वाले जो दूसरे लोग हैं उन लोगों का, तो उन लोगों का ये है कि कुछ हम देके मदद कर सके तो अच्छी बात है, तो ऐसा उन लोगों का है।
तो आप लोगों से पूछना भी हमारा काम है ना, यानी तुम लोगों को क्या बेहतर पड़ेगा। अभी आज 3 दिनों का या 10 पॉकेट ऐसा दूध लाके लेंगे। और एक ये भी था कि कुछ कपड़ा वगैरह नहीं होगा, तो कपड़ा भी कपड़ा वगैरह है। सब है बेटा, कपड़ा है, खाना है, पीना है, उसकी नसीब है, क्या करेंगे, भगवान ने उसको औलाद दिया। एक बेटा बाप को सहारा रहता था, कितना अच्छा ड्राइवर है, बेंगलोर जाता है, केरला लंबा क्या करे। दूसरा भाई का बच्चा उतना बड़ा, दूसरा भाई का बच्चा इतना है, क्या करेंगे, उसकी नसीब है। हो सकेगा। अभी तो हम महीने भर का दूध देने की कोशिश कर रहे हैं, यानी देंगे, लेकिन आगे भी हम लोगों से कुछ हो पाएगा हमारे ग्रुप से, तो हम करने की कोशिश करेंगे। लेकिन अब हम महीने भर का तो कर सकते हैं, तो महीने भर हम कोशिश करेंगे कि महीने का दूध दे। हाँ, फिर कुछ होगा, हम लोगों से कुछ होगा, फिर कुछ पैसा जमा होगा या यहाँ वहाँ से कुछ मिलेगा, तो फिर से हम कोई ना कोई मदत करने की कोशिश करेंगे। मित्रांनो, आपण ज्या कुटुंबाला मदत करणार आहोत त्या कुटुंबाला भेटलोय आणि आता निघालोय त्या कुटुंबाच्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही त्यांना पाहिजे ते आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि मदत करणार आहोत। त्या ब्रिजच्या तिकडशी चल, तिकडची, हा तिकडची ब्रिजच्या तिकडशी येना। आपल्याला सदर अपंग व्यक्तीला पॅम्पर्स द्यायचे आहेत 12 kgच्या आणि 2-3 महिने पुरतील एवढे आपल्याला पॅम्पर्स त्यांना मदत करायची आहे, द्यायचे आहे। त्याच्यासाठी आपण पॅम्पर्स बघूया। आपण आलेलो आहोत त्या मुलाला दूध घेण्यासाठी, कारण तो मूल फक्त दूध पिऊन जगतोय किंवा दूध, त्याला दुधाशिवाय दुसरं कोणतेही अन्न खाऊ शकत नाही, फळ खाऊ शकत नाही। सो आजच्या दिवसापुरता 2-3 दिवस त्याला पुरेल एवढं आपण दूध घेतोय आणि देणार आहोत। त्याच्यानंतर महिनाभर आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मार्फत त्याला महिनाभर दूध आपण पुरवणार आहोत, देणार आहोत। सर्व मेंबर आलेले आहेत आजच्या दिवशी दूध घेण्यासाठी। सो हे घेतलेले आहेत दूध आणि आपण पॅम्पर सुद्धा घेतलेले आहेत। आपले फोटो। मित्रांनो, आजच्या या उपक्रमामध्ये आपल्यासोबत होते मंगेश लिलकादादा वाघाडीवरून, नितेश सोमट्यावरून आणि गणेश आहाडी दादा। कुठून आहेत तुम्ही? संतोषीवरून। आणि नवनाथ भोये दादा आपल्यासोबत आहेत। कुठून आहेत तुम्ही? वेती। आणि आपण हा पहिला उपक्रम युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मार्फत राबवला। तर या पहिल्या उपक्रमामध्ये आपल्या गणेश आहाडी दादांना काय वाटलं किंवा त्यांचा काय अनुभव आहे या पहिल्या उपक्रमामध्ये आपण जाणून घेऊया। खरोखर मी जे पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो तेव्हा 17 वर्षीय अपंग मुलाला बघितलं, तर त्याच्या आईने त्याची खरी परिस्थिती सांगितली, तर ते बघून मला सुद्धा डोळ्यात अश्रू यायला लागले। आपल्यासोबत नितेश उंबरकर सोमट्यावरून आहेत। सो तो पहिल्यांदा या उपक्रमामध्ये सहभागी झाला। तर नितेश उंबरकर भावा, तुला काय वाटलं? मित्रांनो, मी जेव्हा त्यांच्या प्रत्यक्षात घरी जाऊन त्यांची परिस्थिती बघितली तर खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आलं। आणि त्यांची आईने जे आम्हाला सांगितलं, म्हणजे त्याच्या परिस्थितीविषयी जे सांगितलं ना, त्या मुलाची त्यांची परिस्थिती पाहून आमच्या पण सुद्धा डोळ्यात पाणी आलं। तर आपल्याला काय वाटतं की अशा गरजेवंत माणसांना आपण मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे, ते तुमचं पण सांगा। आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचं ब्रीदवाक्यच मुळात आहे, माणूस म्हणून माणसाची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे। मग जात धर्म पंथ बघून आपण कुणाला मदत करणार नाही, तर फक्त आणि फक्त माणूस हा माणसासाठी काहीतरी करावा आणि माणसाने गरज ओळखून गरजवंत माणसाला मदत करणे हे आपलं ब्रीदवाक्य आहे। दुसरी गोष्ट, निस्वार्थ भावाने आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या मेंबरने एका रात्री 5,000पेक्षा जास्त
रुपयाचा निधी या गरजवंत मुलासाठी उभा केला, त्याबद्दल आम्ही सर्वजण युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचे सर्व मेंबर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। येत्या काळातही तुमचा हा प्रतिसाद, तुमचा हा उत्साह आणि फुल ना फुलाची पाकळी मदत करण्याची वृत्ती अशीच राहू द्या। आपण एक ध्येय घेऊन निघालेले आहोत आणि हे ध्येय गाठण्यासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून आपण आदिवासी समाजावर फोकस तर करणार आहोत, मात्र समाजसेवा ही समाजापलीकडे जाऊन सेवा करण्याची गोष्ट आहे, वृत्ती आहे आणि तेच आपण या पहिल्या उपक्रमातून दाखवून दिलेलं आहे। ज्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे तो व्यक्ती 17 वर्षीय अपंग मुलगा आहे। तो मुलगा फक्त आणि फक्त दूध पिऊन आपले दिवस मोजतोय। दुधाशिवाय अन्न कोणतंही खाऊ शकत नाही किंवा दुधा व्यतिरिक्त दुसरं कोणतंच पदार्थ खाऊ शकत नाही। त्यामुळे आपण त्यांना 1.5 महिन्याचा दूध आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप तर्फे दिवसाला 3 पॅकेट देऊन 1.5 महिना देणार आहोत। त्यानंतर 3 महिने पुरतील एवढे पेम्पेस आपण त्यांना दिलेले आहेत आणि यापुढेही आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुप मार्फत फुल ना फुलाची पाकळी देऊन गरजवंत व्यक्तीची नेहमी मदत करत राहणार आहोत। या मदतीच्या सहभागामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग होऊ शकता। युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचे तुम्ही मेंबर होऊ शकता। मेंबर होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही, फक्त तुम्ही मेसेज करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सामील व्हा आणि वेळ आल्यावर गरज असल्यावर फुल ना फुलाची पाकळी देऊन युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या मदतीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा। परत एकदा सांगतो, आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचं ब्रीद वाक्य आहे, माणूस म्हणून माणसाला मदत करणं हे आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। मग जात पंथ धर्म बाजूला ठेवून समाजाच्या पलीकडे जाऊन जी निस्वार्थ भावाने सेवा केली जाते तीच सेवा म्हणजेच समाजसेवा होय। आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हेच सांगू इच्छितो की आपल्या भागांमध्ये असे खूप सारे गरजवंत व्यक्ती आहेत, आपापल्या परीने होईल ती मदत गरजवंत व्यक्तीला करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा। धन्यवाद।